टाळावी सरकारने, आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावेत. उद्धव साहेबांनी काल पीएम केअर फंडाचं काहीतरी सूचना केली की त्याच्यातून पैसे आणा. हो, त्यामध्ये पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाहीये, ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते. आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं, भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्या ऐवजी पीएम केअर मध्ये तुम्ही पैसे द्या, असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी केलेलं होतं. आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला 20,000 कोटी रुपये देण्याची, आणि याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत. त्यामुळे पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात. मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी, पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे, त्यामुळे त्यातनं 15-20,000 कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपणही त्या मंत्रिमंडळात होता, त्यावेळेस एकदा कर्जमाफी केली होती असं ते सांगताय. हो, सांगतायत म्हणजे केलेलीच होती. आपण मी तेच विचारतो की आपण त्या मंत्रिमंडळात होता, मग अशी शेतकऱ्यांकडे किती बाकी आहे साधारण? बघितलं तर शेतकरी साधारण 20-21 मध्ये सरकार असं आहे. 19ला सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि 6 मंत्री असं पहिल्यांदा 1 महिना सव्वा महिना रचना होती. त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मीटिंग असेल की कर्जमाफी करायची, आणि कर्जमाफीची अंमलबजावणी केली. हजारो कोटी रुपये, माझ्याकडे आता आकडेवारी नाहीये, पण हजारो कोटी रुपये त्यात आम्हाला खर्च करावे लागले. आणि त्यावेळी अर्थ विभागाचा चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता. त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळच्या सरकारने बराच पुढाकार घेतला. आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी, कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे, आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी? ते 29च्या आधी, मताच्या आधी 10 महिने करणं योग्य नाही. आता करावं, कारण ह्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ नाही आता. तुम्ही दिल्यानंतर फार वर्ष झालेले नाहीत असं माझं. हा, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की एवढी मोठ्या प्रमाणात एकदा कर्जमाफी झाल्यावर दुसरी कर्जमाफी करताना सरकारवर जास्त बोजा येणार नाही अशी आमची समजूत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.